फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे. क्रिसमस स्पेशल लहान मुलांच्या आवडीचे बेकरी स्टाईल चॉकलेट डोनट आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे एका बाउल मध्ये मी 1 वाटी कोमट दूध घेतलेलं आहे. इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप असतील तर मेजरिंग कप घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून साखर घालते आहे. आता याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून ड्राय ईस्ट घालणार आहे. हे 2 मोठे चमचे आपण घातलेले आहेत ड्राय ईस्ट. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. साखर व्यवस्थित अशी विरघळली पाहिजे. आपण इथे हे ड्राय ईस्ट घेतलेलं आहे. ॲक्टिव्ह ईस्ट सुद्धा भेटतं, मग ते काय ऑलरेडी ॲक्टिव्ह असतं, त्यामुळे ते काय असं पूर्ण प्रोसेस करायची गरज पडत नाही. डायरेक्ट त्याच्यामध्ये आपण डोनटचं किंवा पावाचं पीठ मळलं तरी सुद्धा चालू शकतं. आता साखर विरघळेपर्यंत फक्त आपण हे असं हलवून घेऊया व्यवस्थित. आता आपण हे 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित असं झाकून ठेवूया. आपले जे ड्राय ईस्ट आहे ते ऍक्टिव्ह होण्यासाठी. आता 15 मिनिटं झालेले आहेत. आपलं जे ईस्ट आहे ते व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे. याचा अर्थ हे ईस्ट आपण वापरू शकतो. जर तुमचं असं फर्मेंट झालं नाही तर तुम्ही ते ईस्ट वापरू शकत नाही, कारण की ते मग एक्सपायरी झालेलं असतं. आता इथे मी मैदा घेतलेला आहे. 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे. सेम वाटीनेच मी मेजरिंग करून घेतलेला आहे. आता आपण हा जो मैदा आहे तो चाळणीमध्ये चाळून घेऊया. शक्यतो चाळूनच घ्यायचा, जेणेकरून आपले जे डोनट्स आहेत ते छान असे फ्लफी बनतात. यासाठी हे असं व्यवस्थित चाळून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेऊया आणि हे जे ईस्टचं मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित असं. आणि आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घेऊया. आता याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी घालून घ्यायचं आहे. मी सेम वाटीनेच पाणी घेतलेलं आहे. मी शेवटी सांगते तुम्हाला किती पाणी मला लागलं. थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं व्यवस्थित असं. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण मळायचा नाही आपल्याला गोळा. इथे मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे पूर्ण हा गोळा मळण्यासाठी. तर यामध्ये आपण 50 ग्रॅम बटर घालून घेणार आहोत रूम टेम्परेचरचं. हे सगळं व्यवस्थित याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं. आता इथे जवळजवळ 15 मिनिटं झालेले आहेत. हे पीठ मी मळते आहे. व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती मऊ असं मळलेलं आहे. हे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता आपण हे जे पीठ आहे ते फर्मेंट होण्यासाठी एका बाउलमध्ये ठेवून देऊया झाकून. आता इथे एक मी बाउल घेतलेला आहे, असा वाडगा मोठा घेतलेला आहे. त्याला मी बटर लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे मळलेलं पीठ ठेवून देऊया व्यवस्थित असं. आणि हे झाकून आपण 1 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया. आता इथे बरोबर 1 तास झालेला आहे. आपलं पीठ व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान असं फुगून वर आलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण मळून घेऊया. आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपण समान भाग करून घेऊया असे आणि त्याचे व्यवस्थित आपण असे डोनट करून घेऊया. मला किती मोठा हवाय छोटा हवाय त्याप्रमाणे तुम्ही डोनट करू शकता. व्यवस्थित असं छान असं हे करून घ्यायचं. छान असे गुळगुळीत एकदम गोळे होतात तयार. अजिबात हाताला चिकटत वगैरे नाही. आणि आता आपण हे एका बटर पेपरवरती काढून घेऊया. अशा पद्धतीने इथे मी हा युनिरॅपचा इकोबेक पेपर घेतलेला आहे. त्याच्यावरती हा गोळा ठेवलेला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण गोळे करून घेऊया. तर इथे व्यवस्थित आपले असे गोळे करून ठेवलेले आहेत. जवळजवळ ठेवायचे नाहीत, कारण की अजून आपण हे जे गोळे आहेत ते अर्धा तास असेच फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. हाताच्या साहाय्याने तुम्ही असं फ्लॅट करून घ्या. पटकन होतं. थोडंसं बटरमध्ये हात बुडवायचा आणि करून घ्यायचं असं फ्लॅट थोडंसं. अशाच पद्धतीने मी सगळे जे गोळे आपले आहेत ते फ्लॅट करून घेते थोडे, जेणेकरून आपल्याला त्याला डोनटचा शेप द्यायला बरं पडेल. अशा पद्धतीने सगळे फ्लॅट करून ठेवलेले आहेत. आता हे अर्धा तास असेच झाकून आपण फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊया. आता इथे अर्धा तास झालेला आहे. आपण टॉवेल काढून बघूया. आपले जे डोनट्स आहेत ते खूप छान असे डबल टिबल साईज मध्ये फुगलेले आहेत. आता आपण यांना मधून असा होल करून घेऊया. इथे माझ्याकडे हे असं नोझल आहे ते मी घेतलेलं आहे. तुम्ही एखाद्या बाटलीचं झाकण जरी घेतलं तरी चालू शकतं. व्यवस्थित असं मध्यभागी घेऊन असं गोल करून घ्यायचा आणि असं कट करून घ्यायचं. आपलं छान असं आपला डोनट दिसतो, जसं काय आपली पिलो असेल त्या पद्धतीने वाटतं हे. अशाच प्रकारे मी सगळे डोनट जे आहेत ते मधून असे कट करून घेते. व्यवस्थित असे होल करून घेते त्यांना.
अशा पद्धतीने आपले सगळे डोनट जे आहेत ते व्यवस्थित कट करून झालेले आहेत. आता आपण हे तळून घेऊया. इथे मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर जास्त नको आहे आपल्याला, मीडियमच हवं आहे. जर जास्त तेल उकळतं असेल, आपले डोनट जे आहेत ते बाहेरून लगेचच त्यांना कलर येईल पण आतून कच्चे राहतील. त्यामुळे हे एकदम लो गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सहज आपल्या एका हातामधून व्यवस्थित तो असा डोनट उचलला जातो. अशा पद्धतीने थोडं थोडं तेल त्याच्यावरती घालून घ्यायचं. लगेचच डोनटला झाऱ्या लावायचा नाही, ते तेलामध्ये व्यवस्थित असे सेट होऊन द्यायचे. हळूहळू त्याच्यावरती तेल उडवत राहायचं आणि लो गॅसवरती आपल्याला हा डोनट व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे. आता हलक्या हाताने व्यवस्थित असा हा आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असा आपण हा डोनट तळून घेऊया. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित असा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया डोनट. अशा प्रकारे आपला हा डोनट दुसऱ्या बाजूने पण छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तो आता आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोनट सुद्धा व्यवस्थित असे तळून घेऊया. अशा प्रकारे हा दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोनट सुद्धा व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे आपले सगळे डोनट जे आहेत ते व्यवस्थित असे तळून झालेले आहे. आता आपण याला चॉकलेट मध्ये डीप करून घेऊया. अदरवाईज तुम्ही पिठी साखरेमध्ये नुसते घोळवले तरी सुद्धा चालू शकतं. इथे मी 50 ग्रॅम डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि 50 ग्रॅम मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे. हे मोल्डेचं आहे. आता इथे आपण हे दोन्ही चॉकलेट व्यवस्थित असे मेल्ट करून घेतलेले आहेत, विरघळवून घेतलेले आहेत. एका टोपामध्ये गरम पाणी घेऊन त्याच्यावरती हा बाउल ठेवून व्यवस्थित असं हे डबल बॉयलरने चॉकलेट आपण वितळवून घेतलेलं आहे. काही आपण डार्क चॉकलेटचे बनवणार आहोत, काही मिल्क कंपाऊंडचे बनवणार आहोत आणि काही आपण इथे या पिठी साखरेमध्ये घोळवून डोनट बनवणार आहोत. सर्वात आधी आपण हे डार्क कंपाऊंड मधले बनवून घेऊया. व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे. व्यवस्थित आपले कोट झालेले आहेत डोनट आणि ते एका ताटामध्ये असे ठेवून घेऊया. सेम त्याच पद्धतीने आपण मिल्क कंपाऊंड मध्ये सुद्धा कोट करून घेऊया. व्यवस्थित असे पूर्ण कोट करून घ्यायचे ते अशा पद्धतीने. अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण चॉकलेट मध्ये कोट करून घेऊया डोनट. चॉकलेट नसेल तर तुम्हाला सिंपल आणि सोबर मध्ये करायचं असेल तर तुम्ही हे असं फक्त पिठी साखरेमध्ये घोळवून सुद्धा डोनट्स ठेवू शकता. सेम अशाच पद्धतीने बाकीचे डोनट्स पण आपण कोट करून घेऊया. तर इथे आपले हे चॉकलेट मध्ये कोट करून झालेले आहे. त्याच्यावरती आपण काही स्प्रिंकल्स टाकून घेऊया. इथे माझ्याकडे कलरफुल स्प्रिंकल्स आहेत, हे मी टाकून घेते. हे सगळं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. अदरवाईज ड्रायफ्रुट्सचे काप जरी टाकले तरी सुद्धा चालू शकतं. असेच काही स्टार्सचे आहेत माझ्याकडे स्प्रिंकल, ते पण मी लावून घेते. लहान मुलांना असं सजवून दिलं तर फार आवडतं. म्हणजे मॉलमध्ये आपण डोनट्स घेतो, एक डोनट 70-80 रुपयाला आपण घेतो. त्याच्याऐवजी हे आपण असं घरी केलं तर स्वस्तात मस्त आपले हे डोनट्स तयार होतात. काही वरती असे आपण ड्रायफ्रूटचे काप जरी घातले तरी ते छान लागतात खायला. अशा प्रकारे आपले सगळे डोनट्स जे आहेत ते छान असे डेकोरेट करून झालेले आहेत. एकदम मार्केट स्टाईल बेकरी सारखे आपले हे डोनट्स तयार झालेले आहेत. लहान मुलांना आता सध्या क्रिसमसची सुट्टी आहे तर त्यांना काहीतरी वेगळं म्हणून क्रिसमसला तुम्ही हे नक्की ट्राय करा. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. डोनट्स बघा किती छान असा स्पॉन्जी झालेला आहे. आपला आतून जाळी सुद्धा खूप छान अशी सुरेख पडलेली आहे. याला बघू शकता तुम्ही. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.